सकाळी मी लवकर उठलो तेव्हा मला ढग खाली आलेले दिसले. सकाळी पांढरं दिसत होतं. माझ्या शेजारच्या उमरचे ढग स्पष्टपणे दिसत होते. अरे ते ढग नसतात, त्यांना धुके म्हणतात. धुके म्हणजे काय? धुके म्हणजे हवेतील पाण्यामध्ये लहान कण असतात. आपल्याला हे मॅडमने शिकवले आहे ना? हो, पण त्या धुकांचा वास येतो का ग? नाही ग, माझी बाबा म्हणत होती की आपण MIDC भागात राहतो. कंपन्यातील केमिकल हवेत मिक्स होते, त्यामुळे आपल्याला वास येत असेल. केमिकल हवेत मिसळले तर हवा प्रदूषण होणार नाही ना? मॅडमने आपल्याला प्रदूषणाचे प्रकार, त्यांची कारणे व त्यामुळे होणारे परिणाम शिकवले आहेत. व कंपन्यांमधून हवेत मिसळणारे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हे वायू मिसळतात. यामुळे हवा प्रदूषित होते आणि आपल्या पृथ्वीच्या संरक्षण कवचाला म्हणजेच ओझोनच्या थराला धोका होऊ शकतो. या कारखान्यातील हवेत मिसळणारे कार्बन डायऑक्साईड जर हवेत मिसळले नाही ना तर हवा प्रदूषण होणार नाही ना? हो, पण असे करता येईल का? चला आपण मॅडमला विचारूया. स्टार्ट. मॅडम, तुम्ही आम्हाला प्रदूषणाची कारणे व त्यांचे दुष्परिणाम शिकवले आहेत ना? हो, प्रदूषणाचे सजीवांवर गंभीर परिणाम होतात. हवा प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार होतात, हृदयविकाराचे आजार वाढतात. हो, पण त्या कारखान्यामध्ये आपल्यासाठी घातक आहेत ना? हो, हवेत जर कार्बन मिसळला तर हवा प्रदूषित होते. यावर काही आपण उपाय करू शकतो का? हो, यावर आपण कार्बन शुद्धीकरणाचे एखादं मॉडेल बनवू शकतो. ते कसं करता येईल? चला आपण करून बघूयात की आपल्याला करता येईल का ते. पण मॅडम ते आपल्याला काही स्टार्ट. हो, त्यासाठी आपल्याला कंपनीची एक प्रतिकृती लागेल, बाइंडिंग तार लागेल, पाईप, एल्बो, कापूस इत्यादी साहित्य लागेल. मॅडम, आपलं सगळं साहित्य तयार आहे. ठीक आहे, ओके. ही कंपनीची प्रतिकृती आहे आणि ही कंपनीची चिमणी आहे, ज्यातून हवा डायरेक्ट वरती हवेत सोडली जाते. परंतु आपण तसं न करता या चिमणीच्या वरच्या टोकाला आपण पाईपने जोडून ती हवा एका बॉक्समध्ये बंदिस्त करणार आहोत, ज्यामध्ये आपण कापसानी ती बॉक्स पॅक केलेला आहे. मग त्या बॉक्समधील हवेचं आपण काय करायचं? ती बॉक्समधली हवा दुसऱ्या साईडनी इकडून बाहेर येईल आणि त्या कार्बनचे कण त्या कापसाला चिकटले जातील. पण मॅडम, ते कसे समजेल की शुद्ध हवा बाहेर आहे ती? आपल्याला व्हाईट पेपरच्या साह्याने कळेल. जर व्हाईट पेपर काळा झाला तर त्या हवेमध्ये कार्बन आहे असे आपण समजू. पण तो इकडून येणारी हवा जर व्हाईट पेपरवरती लागली आणि व्हाईट पेपर काळा झाला नाही, म्हणजे तो पांढराच राहिला, तर हवा शुद्ध आहे असे म्हणता येईल. मॅडम, करून बघूया का? हो, चला आपण करून बघूया.